तर आता आता हळूहळू मी बघते की मराठी इंडस्ट्री पण खूप वर आली ना. किती सुंदर सुंदर अर्थपूर्ण पिक्चर्स येत आहेत. नाहीतर पूर्वी म्हणजे मराठी इंडस्ट्रीला फारसं महत्त्व नव्हतं. आता नॅशनल लेवलपर्यंत अवॉर्ड्स पण मिळवत आहेत. तर तुम्हीसुद्धा म्हणजे त्यांना एवढंच महत्त्व देता किंवा तुझं त्यांच्याशी मराठी कलाकारांशी कसं काय नातं आहे? हाऊ डू यू सी मराठी फिल्म इंडस्ट्री? मराठी इंडस्ट्रीमध्ये नवीन दिग्दर्शक आलेत. कथा खूप महेश मांजरेकर अनेक चित्रपट काढतायत. चित्रपटांना यश मिळतं. कधी एखाद्या चित्रपटाला यश मिळतही नाही. पण अतिशय बुद्धिमान असा तो डायरेक्टर आहे. चांगले काम करतो. परेश मोकाशी किती छान चित्रपट काढतायत. म्हणजे अर्थपूर्ण चित्रपट करायचा म्हटलं तर तो मराठीत करावा याबद्दल माझं दुमत नाही आहे. पण अनफॉर्च्युनेटली मराठी चित्रपटांना क्वचित तुडुंब यश लागतं. बाई पण भारी देवा म्हणजे अशी उदाहरणं कमी असतात. किंवा लई भारी, सैराट ह्यांना अफाट यश मिळालं. पण असं 10पैकी 8 चित्रपटांना यश मिळावं असं एक चित्रपट पत्रकार म्हणून मला मनापासून वाटतं. पण तसं होत नाही आहे. मराठी चित्रपटांना जे यश मिळतं ते तसं मुठभर असतं. खूप चांगलं यश मिळत नाही आहे मराठी चित्रपटांना. मिळावं, कथा चांगली आहे आणि यश नाही मिळत आहे. हे पण फॅक्ट आहे. हेच मराठी कलाकार म्हणा, डायरेक्टर म्हणा किंवा स्क्रिप्ट रायटर जेव्हा ते हिंदीत काम करतात तेव्हा हिंदीमध्ये यश लाभलेलंच असतं. फक्त त्यांना मराठीत मे बी त्यांचे प्रोडक्शनचे कन्स्ट्रेंट्स असतील किंवा काही त्यामुळे. पण आता हळूहळू बदलते मला वाटतं परिस्थिती, नाही का? म्हणजे जेनेलिया आणि रितेश देशमुख आले. इव्हन मला वाटतं प्रियांकाने एक मराठी पिक्चर प्रोड्यूस केलेला होता. आता मला वाटतं रिजनलला रिजनलला पण एक चांगलं महत्त्व आलेलं आहे, नाही का? तर त्यामुळे मराठीला पण आता चांगले दिवस येत आहेत. लोक फेमस होत आहेत आणि सोशल मीडियामुळे एक रीच पण वाढते आहे. हो. आता हे निरनिराळे OTT फॉर एक्झाम्पल OTTमुळे तर घरोघरी पोचलेलं आहे. आणि हे जे तू म्हणते शिल्पा शेट्टी काय किंवा आधीचे जे ॲक्टर्स आहेत त्यांनासुद्धा आता किती काम मिळतं आहे. छोट्या मोठ्या कलाकारांना OTTमुळे एवढा वाव मिळतो आहे, विच इज अ गुड थिंग, नाही का? ऑफकोर्स OTTमुळे म्हणजे ज्या कलाकारांना काम मिळत नव्हतं, दोज आर्टिस्ट वेर जेन्युनली वंडरफुल ॲक्टर्स. त्यांना OTTने जीवनदान मिळालं. एक प्रकारचं ऑक्सिजनच आहे त्यांच्यासाठी. खरं आहे. खूप चांगलं काम मिळतं आहे आणि ते करतायत सुद्धा खूप चांगलं काम, विच रिअली मॅटर्स. येस OTT, मराठी OTT, इवन प्लॅनेट एम इज डुईंग गुड. त्यांनी पिक्चर पण चांगले काढले चांगले काढले आणि ते पुढे पण आणखी चांगलं काम करतायत. त्यामुळे मराठी इंडस्ट्री इज एक्सपांडिंग खूप. आणि मराठी इन्फ्लुएन्सर्स केवढे आहेत सोशल मीडियावर. आणि म्हणजे काही कॉमेडी करतात. खूप छान मराठीला, मी तर म्हणेन मराठीला खूप चांगले दिवस आलेत. हो हो हो. तर पूजा, आता एक शेवटचा प्रश्न की तू इतकी वर्ष सिनेपत्रकार आहेस, एवढ्या म्हणजे जनरेशन्स बघितल्या तू 2-2, 3-3 म्हणजे अगदी सैफ अली खान, त्याची मुलगी सारा अली खान आणि त्याच्या आधी शर्मिला टागोर, म्हणजे ऑलमोस्ट 3 जनरेशन्स तू बघितलेल्या आहेस. तर असं वाटतं का तुला की कलाकारांचं सिनेपत्रकारांशी असलेलं नातं चांगलं इव्हॉल्व झालं आहे? तर तुझे असे काही खास आवडते आहेत का की खरंच छान मैत्री आहे, आय एम शुअर यू लव्ह युअर जॉब, आणि पुढची जी पिढी आहे ज्यांना फक्त पैसा आणि प्रसिद्धी, कारण हे प्रसिद्धीचंच एक आहे ना, तर त्यांना काय सांगशील? ॲज यू सेड की हे नातं इव्हॉल्व झालं आहे, पण या स्टेटमेंटशी मी तेवढी सहमत नाही आहे. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम सिनेपत्रकारिता आणि बॉलिवूडचे झगमगते तारे यांच्यामध्ये अशासाठी गॅप पडली आहे कारण ते कलाकार सातत्याने होलसेल रेटने मुलाखती देऊन कंटाळलेत. त्यांना आता प्रमोशन नकोच आहे. इवन देर आर मेनी फिल्म्स विच हॅव रिलीज विदाउट डुईंग अ सिंगल अमाऊंट ऑफ पब्लिसिटी. इंटरव्ह्यू देणं बंद केलं आहे मोठ्या मोठ्या स्टार्सने. मग तो शाहरुख असो, सलमान असो. सलमान कधीतरी ईदच्या वेळेला पत्रकारांना मेहबूब स्टुडिओमध्ये बोलवतो. भेटत नाहीत ते आता. भेटतात, पण ते कसं स्टारने मध्ये बसायचं आणि आजूबाजूला 50 पत्रकार बसतात खुर्च्या टाकून. ज्याला संधी मिळते त्याने एखादा प्रश्न विचारायचा. असं मोठ्या स्टार्सच्या बाबत झालं आहे. फारच 1-2 पत्रकारांना वैयक्तिक मैत्री खातर ते इंटरव्ह्यू देतात, नाही देत, किंवा रेकॉर्डेड इंटरव्ह्यू पाठवतात, असंही घडतं आहे.
ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.